तरी नमस्कार मित्रांनो, आज आपण करंजाळीमध्ये आहे. तुमचं हिंड फ्री यूट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे करंजाळी आणि करंजाळीमध्ये आपला राजू आहे. राजू हा एक उत्तम कलाकार आहे. तर आपण त्याच्या दुकानावर आलेलो आहे. इथं त्याचं दुकान आहे. काय राजू आहे इथून असं आल्यावरती पहिलंच इकडं मोबाईल रिपेअरिंग आणि ऑनलाईन सर्व्हिसेस असं दुकान आहे. काय राजू आहे, कसं आहे? हो ना. तर आपण अचानक करंजाळीत आलो आणि इथे येण्याचं खास कारण म्हणजे राजू हा एक मिमिक्री आर्टिस्ट आहे आणि त्यानंतर खूप काही कलाकार गाणे वगैरे त्याचे यूट्यूब चॅनल आहे. तर आपण आज त्याच्याकडून खूप दिवसापासून इच्छा होती की आपल्या आदिवासी भागातील असा एक हा एकमेव आहे की तो खूप सारे हिरोईनचे आवाज काढतो. हिरोईनचे नाही म्हणजे हिरोचे किंवा राजकारणी किंवा कार्टूनचे तुम्ही रील्सला बघितलंच असेल. रील्सला आता मागे 2-3 दिवसापूर्वी म्हणजे 2-3 महिन्यापासून खूप फेमस झालेला आहे की त्याचे मोटू पतलूचे आवाज आणि इतर काही आवाज खूप फेमस आहेत. तरी आपण त्याच्या इकडं दुकानात आलो आहे. तर आता थोड्याच वेळात आपण त्याच्याकडून प्रत्येक आवाज ऐकून घेऊयात. तर आता पहिल्यांदा आपण आवाज ऐकूयात. त्याचा खूप सारे तुम्ही पण ऐका आणि खूप असे बॉलिवूड हॉलिवूडचे ॲक्टर आहेत की त्यांचा आवाज काढतो. तर पहिला आवाज आपण आत्ता बघूयात. तर पहिला आवाज आपल्या मराठमोळ्या आणि सर्वांचा फेमस असलेला निळू फुले यांचा. राजू काहीतरी एक डायलॉग किंवा मग काहीतरी बोलतो. बरं, निळू फुले. तर निळू फुलेचा आवाज सुद्धा एक असं म्हातारा माणूस म्हणून त्याचा एकदम उच्च आवाज आणि म्हातारा माणसाचा आवाज तो एक. तर निळू फुलेचा आवाज असा आहे की अरे त्या माईला तिथं इथं आमचे डीपी दादा म्हणजे ज्ञानू आमच्याकडं आला. आम्हाला खूप छान वाटलं. त्या माईला एकदम भारी. आणि त्यांचा एक फेमस डायलॉग, त्या माईला बाई वाड्यावर या. असा तो त्यांचा. आणि त्यांची एक पहिले एक जाहिरात होती, अरे बंड्या त्या माईला मनात लाडू फुटला. असा तो एक डायलॉग होता त्याचा. तर त्याच्यानंतर दुसरा डायलॉग नाना पाटेकर यांचा. बरं, नाना पाटेकर यांचा मी पहिला डायलॉग म्हणजे त्यावेळी मिमिक्री करताना खूप यूज करायचो की आ गए मेरे मौत का तमाशा देखने. तो त्यांच्या आवाजात या प्रकारे, अच्छा है, आ गए मेरे मौत का तमाशा देखने. अभी मैं लटकूंगा, कुछ देर ऐसे लटकता रहूंगा, मेरी आंखें बाहर आएंगी, मेरी ज़बान बाहर आएगी. अरे आप लोग देखोगे, घर जाओगे, सो जाओगे. यही नामर्दांगी बुज़दिल के देश की खामोशी से तमाशा देखेंगे. अरे कुछ नहीं कहना मुझे तुमसे. अंधेरे में रहने की आदत पड़ी है, गुलामी करने की आदत पड़ी है. अरे ऊपर से भगवान देखता होगा तो उसको भी शर्म आती होगी. मैंने सबसे अच्छी खूबसूरत चीज बनाई, इंसान. अरे नीचे झांक के देखा तो कीड़े बन गए, रेंगने वाले कीड़े. असं तो त्यांचा एक डायलॉग. तर बघितलं एकदम रिअल पेक्षा पण रिअल. तरी असं आपण खूप सारे आवाज ऐकणार नाही. तर पुढचा आवाज आपण घेऊयात आता अमिताभ बच्चन यांचा. अमिताभ बच्चन यांचा आवाज आता केबीसी मधला घेऊ आपण. तर अरे नमस्कार. देखिए भाई साहब, अरे रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं. आय. अरे देखिए भाई साहब, कौन बनेगा करोड़पति में आपका स्वागत है. वेलकम. असं तो त्यांचा एक राहायचं कंपल्सरी. आता नेक्स्ट आवाज आपण सनी देओल यांचा. सनी देओलचा गद्दर या चित्रपटातला डायलॉग आहे. तर गद्दर नाही, एखादा दुसरा घेऊ आपण. तर तो कोणता, 2.5 किलो का हातो वाला. ओए कात्या, तू चाहता है कि मैं तेरे यहाँ कुत्ता बन के रहूं? तू कहे तो काटो, तू कहे तो भौंको. नहीं कात्या, ये ताकत खून पसीने से कमाई रोटी की है. इन्हें किसी के टुकड़ों पर पलने की जरूरत नहीं है. तू चाहता है कि मैं तेरे यहाँ कुत्ता बन के रहूं? तू कहे तो काटो, तू कहे तो भौंको. नहीं. आता पुढचा आवाज आपण आपला किंग खान शाहरुख खान याचा. शाहरुख खान डायलॉग तर आठवत नाही, पण एक डायलॉग आहे लक्षात. मेरी अम्मी जान कहा करते थे कि कोई भी धंधा छोटा या बड़ा नहीं होता, और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. डोंट एंग्री मी, पावर ऑफ कॉमन मॅन. हे डीपी दादा. असं त्यांचा एक वॉइस. परत एकदा आपण मराठी चित्रपट सृष्टीकडील मकरंद अनासपुरे की सगळे आपल्या गावाकडील लोक ओळखतात. तर मकरंद अनासपुरेंचा तुम्ही कोणता डायलॉग सांगत?
मकरंद अनासपुरे यांचा जास्तीत जास्त म्हणजे गाजलेला चित्रपट होता तो म्हणजे गाढवाचं लग्न. तर त्याच्यातला एक सर्ग नाही का तो याच्यामध्ये गेलेला असतो तो डायलॉग. तर पब्लिकला सुद्धा डिमांड तीच असते की तो डायलॉग होऊन जाऊ द्या. तर तो आगा बाबा अरे सर्ग म्हणत्या तो योच की काय अरे हा म्या जरा गंगी संग लगीन करायची लई म्हणजे लईच घाई केली. अरे येत काय 101 मॉडेल आहेत. ए इंद्रिया अरे तुला काही रीत भात आहे की नाही. अरे आमच्याकडे जर पाहुणा माणूस आला तर त्याला चहानं आंघोळ घाली त्यात. अरे हा 5 छट माले राव असं तो त्यांचा एक डायलॉग होता. आणि नंतर परत आपण मराठीतले दादा कोंडके यांचा आवाज तुम्ही. दादा कोंडके तर आता भरपूर कार्यक्रमामध्ये म्हणजे काही पण डायलॉग एक देऊन टाकतो पण त्यांच्या व्हॉइस मध्ये. मावसे अगं आता तुला हंगायचं काय अगं माझं लगीन कधी लावून देणार एक डायलॉग त्यांचा एक डायलॉग तर तो डायलॉग हवे तो अपटोडे लूटा खेरोबे का अदब था. हवे तो अपटोडे लूटा खेरोबे का अदब था. फेरी तो कस्ती थी वाडुबी चहा पाणी कपता. असा तो त्यांचा डायलॉग होता. आणि त्याच चित्रपटातला एक सुनील शेट्टी यांचा डायलॉग होता की तो असं होता तो सपना से बहुत प्यार करता है ना इसलिए तुझे हर कैसे की आवाज सपना की आवाज लगती है. असं त्यांचा तो एक कॉम्बिनेशन होता. आणि एक डायलॉग होता कॉमेडी म्हणून एक हेराफेरीमध्ये त्यांचा एक कंपल्सरी सुनील शेट्टी ए बाबा भैया समझा जाओ इसका वरना इसका मैं खोपड़ी तोड़ दूंगा ए बाबा भैया असं त्यांचा एक डायलॉग होता. तरी आता आपण सगळे हिंदी चित्रपटातील सगळे आणि मराठी चित्रपटातील सगळे आवाज ऐकलेले आहेत. तुम्हाला खूपच छान आवडले असतील तर आपल्या व्हिडिओ लाईक करा. आणि आता नेक्स्ट आपण आवाज थोडंसं राजकारणी मंडळीकडे येऊया. आणि राजकारणातील खूप सारे आवाज पण राजूला येतात. तर पहिल्यांदाच आपले माननीय पंतप्रधान मोदी यांचा आपण आवाज राजूकडून ऐकूयात. तर राजू मोदीचा आवाज एकदा होऊन जाऊ. तर नरेंद्र मोदी मित्र मेरे प्यारे सभी देशवासियों आज यहाँ पर हमारे ज्ञानेश्वर भाई यहाँ पर आ गए हैं और हमें ये देखकर बड़ी खुशी हो गई है. मित्रों क्या ही बताइए. देखिए 2 दिन से ये बारिश जो है लगातार चल ही रही है. और मित्रों आप ही बताइए ये रुकनी चाहिए या नहीं रुकनी चाहिए. तो मित्रों आप ही बताइए. तर असं त्यांचं एक व्हॉइस. पाऊस तर खूप पडतोय सध्या. बेकार पाऊस चालू आहे 2-3 दिवसापासून. तरी पाऊस हा थांबला पाहिजे. तरी आता पुढचा आवाज आपण ऐकूयात बाळासाहेब ठाकरे यांचा. तर बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो शपथ घ्यायची तर हे घ्या जसे ते सगळे एकवटले तसं आपण सुद्धा एकवटलो पाहिजे. तर आणि तरच्या सरणाला टक्कर देऊ शकाल. नाहीतर उद्या मुंबईच काय महाराष्ट्र गिळतील देश गिळतील. असं त्यांच्या एका भाषणातला तो एक व्हॉइस होता. म्हणजे या प्रकारचा कदाचित व्हॉइस होताच तो. आहे बरोबर. त्यानंतर राज ठाकरे त्यांचेच पुतणे राज ठाकरे यांचा आवाज. तर राज ठाकरे साहेबांचं त्यावेळी ऐकलेली भाषण आता विसरून गेलो. शब्द घसरून जात आहे एक. पण थोडक्यात जो मी मिमिक्री करतो स्टेज परफॉर्मन्स त्यामध्ये रेग्युलर मी घेत असतो. तर तोच व्हॉइस घेतो मी. झालं सगळ्यांचं बोलून. आता मी बोलू. हा महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचाच आहे. इथे फक्त मराठी माणूसच राज्य करणार. मी सांगतच होतो आधीपासून. सावध रहा आणि यापुढेही सावध रहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. तरी एकदम करेक्ट असे आवाज काढलेले तर म्हणजे राजकारणी लोकांचे खूप सारे राजकारणी लोकांचे आहेत. पण आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे आणि पावसाअभावी आपल्याला लवकर उकरायचं. तरी आपल्या लहान पोरांमध्ये गावांमध्ये खूप फेमस झालेला असा मोटू पतलूचा आवाज आपण आता ऐकणार आहे. मोटू पतलूचा आवाज म्हणजे मागं कुठे जायचो गावांमध्ये लहानले पोरं सांगायचे मोटू पतलूचा आवाज काढ तर ते खूप फेमस झाले. रीलला तुम्ही बघितलं असेल.
तुम्हाला अजून नेक्स्ट पार्टमध्ये कोणते कोणते आवाज ऐकायचे ते नक्की कमेंटमध्ये खाली सांगा. तुमची इच्छा पण नक्कीच पूर्ण करू आणि याचा नेक्स्ट पार्ट आपण घेऊन यावं. आणि आपल्या भागातील असं आपण हे मिमिक्री आर्टिस्ट यांना फुल सपोर्ट करूया. तरी आपण पुढचा आवाज हा मोटू पतलूचा, कार्टूनमध्ये मुलांमध्ये फेमस असलेला. तर राजू, एकदा कार्टूनमधील मोटू पतलूचा आवाज होऊन जाऊ दे. तर मोटू पतलू त्याच्यातील कॅरेक्टर आहे मोटू. ओहो, अरे पतलू, खाली पेट मेरे दिमाग की बत्ती चलती नहीं. अरे समोसा किधर है, समोसा दिलवा दो. त्याच्यानंतर पतलू, अरे मोटू, लगता है समोसे खत्म हो गए, अभी हमको किधर से लाने पड़ेंगे. असं थोडक्यात घेऊन टाकतोय तो वॉइस. आणि त्याच्यानंतर चिंगम सर. आयो माँ, चिंगम की चंगुल से बचना इम्पॉसिबल, बोले तो इम्पॉसिबल. तरी आपण आता राजूसोबत दिलखुलास गप्पा करणार आहे आणि त्याच्या आयुष्यात मिमिक्री करायची आवड कशी झाली निर्माण वगैरे असे खूप सारे प्रश्न आहेत की जे तुम्हाला पण खूप दिवसापासून वाटत असेल की आपल्या भागातील आदिवासी तरुण इतकं सारं भारी मिमिक्री करतो. तर आपण त्याच्याशी गप्पा मारणार. तर पहिला प्रश्न राजू, पहिला प्रश्न असा की तुला ही आवड कशी निर्माण झाली आणि कधीपासून तू सुरुवात केलीस मिमिक्रीची? आवड म्हणजे तसं काही अशी आवड निवड काही नव्हती. पण मग आता सुरुवातीला जसं कसं की आपल्या आता सगळ्यांकडे मोबाईल आहेत बरोबर. त्यावेळी जास्त मोबाईल नव्हते होते, तर ते बटनवाले होते नाही का, कीपॅडवाले. तर ते मोबाईल होते आणि त्याच्यानंतर टी व्हीवरती सगळे पिक्चर बघायचे. तर म्हणजे असा एखादा पिक्चर गावामध्ये 2 रुपये घ्यायचे त्यावेळी पिक्चर बघायला. तर मग त्यावेळी असं होतं का डायरेक्ट जायचा, 2 रुपये द्यायचे आणि बघायचा तर बघायचा नाही, तिथंच झोपून जायचा. अशी ती परिस्थिती होती. पण एखादा जर पिक्चर आवडीचा राहिला तर मग तिथं कोणता हिरो त्याच्या डॉयला काय, मग ते येऊन ते पोरांना सांगायचे असं असं. मग तो डायरेक्ट मग ऍक्शन करून ते दाखवायचं. नाही, सवय प्रत्येकाला होती ती. आता काय ते नॉर्मली वाटतंय सगळ्यांना. पण आवड त्या पिक्चर बघण्यापासून माझी होती की एखादा हिरो जर तो डायलॉग बोलतोय तर मग तसंच करून बघायचा. त्याच्यानंतर मी एकदा दोनदा असे म्हणजे एक लाईव्ह मिमिक्री परफॉर्मन्स बघितलेला ननाशीला. तो पण पालघरचे प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट दिनेश भोईर सर आहेत, त्यांची बघितलेली. आणि वाटलं की अरे आपण पण करू शकतो, ट्राय करू शकतो. आणि तिथून अशी हळूहळू आवड निर्माण झाली. आणि तुम्हाला स्टेज डेअरिंग वगैरे कधीपासून आली? म्हणजे स्टेजवर गेल्यावर प्रत्येकाला अशी भीती वाटते मनात की अरे एवढ्या लोकांसमोर आपण करायचं, काय चुकलं तर काय. तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव? स्टेज डेअरिंग म्हणजे असं आहे का, आता जेव्हा सुरुवात ही गावापासूनच असते किंवा घरीपासूनच असते आणि कुठंतरी स्टेज डेअरिंग मोडायसाठी आधी स्टेजवरती जावंच लागतं. तर मग आमच्या गावामध्ये गणपतीचं म्हणजे असे कार्यक्रम व्हायचे आणि त्यावेळी म्हणजे असे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे ठेवले. त्यावेळी काहीतरी असं विनोद म्हणून काहीतरी करायचं म्हणून एक नॉर्मली असं एक म्हटलं आवाज काढून बघू आपण. तेव्हा ते केले आणि त्याच्यानंतर परत एकदा एक म्हणजे पुढारी कोणतरी होता, त्याला बोलवलं, नाव नाही घेऊ शकत. पण मग तिथं त्यांच्या पुढं म्हणे आता करावं लागेल. मग तिथं डायरेक्ट त्यांना पण आवडून गेला आणि त्यावेळी बक्षीस सुद्धा भेटलं. तर काय कितीतरी भेटलं होतं ते लक्षात नाही आता माझ्या. पण तेव्हा वाटलं की अरे खरंच बुवा एकदम बुवा खतरनाक, एकदम खूपच छान असं. तेव्हापासून मग स्टेज डेअरिंग तर आधीपासून आहे. कारण आमच्या गावचे एक भारुडकर मंडळ आहे, ते त्यांच्यात मी ज्यावेळी काही कला पण करत नव्हतो, फक्त जाऊन काहीतरी नाचायचं वगैरे असं करायचो आम्ही. तेव्हापासून आहे ती स्टेज डेअरिंग. तर तुम्हाला अजून एक सांगतो की आपल्या भागातले खूप सारे व्ह्यूअर्स बघतायत. राजू त्यांची टीम भारूड पण करते. जर तुम्हाला सप्त्यांना वगैरे पुढं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरात कोणता इव्हेंट असेल किंवा मग तुमच्या गावात काही सप्ताह वगैरे असेल तर राजू प्रत्येक ठिकाणी ऑर्डर वगैरे घेतो. तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून बोलून आणि नक्कीच तो तुमचं मनोरंजन करेल, तुमच्या गावाचं मनोरंजन करेल. तुम्ही एकदा त्याला कॉन्टॅक्ट करून त्याच्याशी बोलून घ्या. तर अजून राजूचं आपलं यूट्यूब चॅनल आहे. तर राजू तुझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सांग, म्हणजे कसं मी लिंक पण देतो खाली, त्याला नक्की सबस्क्राईब करा. तर माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे राजेंद्र गांगोडे. फक्त एवढंच सर्च केलं तरी येऊन जात आहे आणि पहिल्यांदाच येऊन जात आहे. काही जास्त सर्चिंग करत बघावं लागत नाही का, शोधावं लागलं वगैरे. डायरेक्ट राजेंद्र गांगोडे केलं तरी येऊन जाते. मराठीत टाका, इंग्लिशमध्ये टाकलं तरी येऊन जात आहे. आणि आज ज्ञानेश्वर भाऊ आपल्याकडे अचानक भयानकमध्ये येऊन गेले, त्यामुळे थोडंसं घाई गडबडीत नॉर्मली व्हॉइस केले. पण त्याच्यापेक्षा अजून आहेत व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती, आवाजाचे व्हिडिओ आहेत, तर ते सुद्धा बघा तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन. आणि इंस्टाग्रामची आय डी आहे राज.गांगोडे आणि राजेंद्र गांगोडे केलं तरी सुद्धा येऊन जाते.
तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. तरी मी सर्व त्याची ID, इंस्टा ID, यूट्यूब ID आणि जी कोणती पण अजून एखादी एक्स्ट्रा ID असेल ती मी लिंकमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आपलं पण कसली स्नॅपचॅटची ID पण देऊन टाकतो. तर अजून ट्विटर, इंस्टाग्राम काय सगळंच देतो. आणि आपल्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आपल्या हिंडप्रिया यूट्यूब चॅनलला सर्वांना शेअर करा. आपल्या भागात, आपल्या आदिवासी भागातील एकमेव असा तरुण की जो एवढ्या साऱ्या मिमिक्री करतो, स्टेज परफॉर्मन्स करतो. तरी त्याच्या यूट्यूब चॅनलला बघा खूप सारे व्ह्यूज आहेत, 1-2 लाखपर्यंत व्ह्यूज गेलेले आहेत त्याने स्टेजवरती परफॉर्म केलेल्या. तरी जाऊन नक्की बघा. भेटूयात आपण लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला सांगितलं कोणता आवाज ऐकायचा असेल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण पुढच्या वेळेस ते सगळे आवाज पुन्हा एकदा. तर या पद्धतीने खूप छान अशाने एकदम रिअल असे वाटणारे व्हॉईस काढलेले आहेत राजूने. तरी राजूचं आपलं करंजाळीमध्ये दुकान आहे, त्याचं सगळंच काम करतो ना राजू. आपल्याकडे कोणते कोणते कामं होतात ते पण सांग. म्हणजे लोकांना तुम्हाला जर भेटायचं असेल राजूला तर करंजाळीमध्ये या, तुम्हाला रील काढायची असेल तर करंजाळीमध्ये या आणि मस्तपैकी भेटा, त्याशी बोला. आणि खूप सारे कामं करतो. तर कोणते कोणते कामं करतो राजू आपल्याकडं? इथं मी मोबाईल रिपेअरिंगची कामं करतोय. त्यानंतर आता सायबर कॅफे सुरू केला आहे आपण. त्याच्यानंतर मग ऑनलाईनची कामंसुद्धा सुरुवात केली आपण इथं. अशा प्रकारची आपली कामं बघू शकता सगळेच प्रोडक्ट आहेत मोबाईलचे काही वगैरे आणि सगळंच इथं प्रिंटिंग वगैरे ऑनलाईन वगैरे. तर तुम्हाला मोबाईल घ्यायचा वगैरे असेल तर मोबाईल नाही का मागून देऊ शकतो ना? हो आहेत आपल्याकडे. एकदम कमी किमतीत वगैरे एकदम रिअल किमतीत तुम्हाला मागून देईल तो. त्याशी कॉन्टॅक्ट करा. अजून ऑनलाईन सर्व्हिसेस सगळेच कामं केले जातात तुम्हाला.